स्वरूपी करुणा भरलेलीच असते महाराज. लक्षात आलं का नाही? त्यामुळं लेक लेकच आहे. आणि हे बघा, दारामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आणि घरात मुलीचा किलकिलाट असल्याशिवाय बी घराला घर पण येत नाही. लेकरं पाहिजेत घरात. तुम्ही किती वैतागतात. ह्या लेकरांनी ना मला उठून जायचं केलं, लांब कुठं तरी निघून जा वाटते. पण 2च दिवस लेकरं नसले की बाई एकच म्हणती, घर कसं खायला उठलंय. खरे का खोटे बोला? लेकरं घराची शोभा असते आणि मुलगी घराची शोभा असते, हे लक्षात ठेवा. म्हणून पोरीने बी पोराने बी एवढा विचार केला पाहिजे की आपल्यासाठी मायबाप एवढे झगडतात तर आपण बी त्या, हे बघा, माना की मोहब्बत जरूरी है लेकिन माँ बाप से ज्यादा भी जरूरी नहीं है. लक्षात आलं माझं बोलणं? आम्हालाही मान्य, प्रेम महत्वाचंच आहे, पण माय बापापेक्षा जास्त महत्वाचं बी प्रेम नाही ना. काय हा, आपल्या लोकांचं वाटोळ कुठं झालं ऋषी महाराज माहिती का? सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. सगळ्यात मोठा रोग जर कोणता झाला असेल तर एकच रोग झालाय की लोक काय म्हणते. लोक काय बी म्हणते. हो का, माझं तुम्हाला सांगणे, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही आनंदी राहा. लोक काही नाही, लोक बोंबलतच राहते, लोकांचं काही नाही.